फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त गारेगार थंडगार असं आपण काकडीचं ताक म्हणजे कुकंबर बटर मिल्क बनवणार आहोत. आणि गरमीमध्ये ताक प्यायला खूपच भारी वाटतं, खूप छान वाटतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्थी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आपण काय करायचं आहे, पहिलं काकडी घेतलेली आहे मी छानपैकी मस्त. तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर ठेवू शकता, काढायची असेल तर साल हे काढू शकता. जर तुम्ही साल ठेवली ना तर आणि तुम्ही काकडी टेस्ट करून बघा, चाखून बघा का कडू आहे की नाही. नाहीतर काय होईल, मग संपूर्ण ताक आपली, संपूर्ण रेसिपी आपली कडू होऊन जाईल. कारण ना काही काकडी कडू निघतात, म्हणून आधी आपण चाखून बघायची. बघा छान मस्तपैकी मी साल काढलेली आहे. आणि ही साल काय करायची, आता फेकायची नाही. तुमच्याकडे जर कुंड्या असतील ना तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सालं टाकू शकता. आता मी साईडला ठेवते आहे सालं. मिक्सी जार घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये आपण ही काकडी कट करून घेऊया. तुम्हाला केवढं ताक करायचं असेल ना काकडीचं, तर त्याप्रमाणे तुम्ही काकडी कमी जास्त करू शकता. ही मी मोठी साईजची घेतली आहे, तुम्ही लहान पण घेऊ शकता. जर तुमच्या फॅमिली मेंबर जास्त असेल तर 2 काकडी पण घेऊ शकता. आता मी संपूर्ण काकडी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. पुदिना पण ॲड करायचा आहे, थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा, नसेल आवडत तर नाही ॲड केली तरी पण चालेल, पण छान टेस्ट लागतो. थोडंसं मी साधं मीठ घेतलेलं आहे, थोडंसं मी हे काळं मीठ घेतलेलं आहे, थोडासा चाट मसाला आपण घेऊया. आता काकडीचं बटर मिल्क करायला आपल्याला हे ताक पाहिजे, तर मी हे ताक घेतलेलं आहे. थोडंसं वाटण्यापुरतं ताक घेतलेलं आहे. नंतर आपण आणखी ॲड करूया. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही काय करा, दही घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी थोडंसं मिक्स करा आणि हे छान असं आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा छान मस्त मी आपलं वाटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गाळून घेऊया. आता मी हे परत मिक्सी जारमध्ये घेतलेलं आहे उरलेला चोथा. परत ह्याच्यामध्ये थोडंसं ताक आपण ॲड करूया आणि छान असं मी परत हे फिरवून घेते आहे. तुम्हाला जर गाळायचं नसेल ना तर नाही गाळलं तरी पण चालेल, असंच तुम्ही हे पिऊ शकता. उरलेलं ताक पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता फ्रेंड्स, हे बघा आपलं छान मस्त थंडगार असं आपलं काकडीचं ताक तयार झालेलं आहे. खूपच छान लागतं. पहिलं तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि हे तुम्ही आधी चाखून बघा. तुम्हाला जर मीठ किंवा चाट मसाला कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण हा ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण हे बर्फ घेऊया, म्हणजे मस्त आणखी गारेगार लागेल तुम्हाला हे काकडीचं ताक. वरून थोडासा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ. जर तुम्हाला जिरा पावडर ॲड करायचं असेल ना तर शेकलेल्या जिराची पावडर पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर फ्रेंड्स, हे बघा छान मस्त थंडगार गारेगार आपलं काकडीचं ताक तयार झालेलं आहे. खूप छान लागतं प्यायला. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि गरमीच्या सीझनमध्ये तर ही रेसिपी ट्राय करायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये जे खायचं पान असतं ना ते एक पान तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की ॲड करू शकता.
त्याची पण टेस्ट खूपच छान लागते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे काकडीच्या ताकाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.